नमस्कार मित्रांनो. आपल्या या स्पर्धा पंच या चॅनलवर जर तुम्ही नवीन आहात, तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, आज आपला वनरक्षक आणि तलाठी दोन्ही रिझल्ट आज लागले. तर मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये जास्त काही आपल्याला डाऊट नाही आला. पण तलाठी भरतीमध्ये 70% विद्यार्थी बोलत होते, की यामध्ये 2 नंबर झाले. म्हणजेच अ, एखाद्या विद्यार्थ्याला कसे काय 281 मार्क पडू शकतात 200 पैकी. असे बरेच क्वेश्चन आपल्या मनात आहेत. तर आपल्याला माहीत आहे, बऱ्याच ठिकाणी तलाठी भरतीचा रेटही चालू होता. 25 लाखापर्यंत रेट चालू होता मित्रांनो. कुठे-कुठे तो 20 लाख वगैरे पण चालू होता. 100% कामाची गॅरंटी सुद्धा दिली जात होती. तर मित्रांनो, हे व्हायला नाही पाहिजे. पण जर अशा गोष्टी होतायच, तर मित्रांनो, शासनाने कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे. आपण एक सुज्ञान विद्यार्थी म्हणून मित्रांनो, आपणही यासाठी आपल्याला या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. कारण आज आज जे घडलं मित्रांनो, कारण 70% विद्यार्थ्यांचे मला पण फोन आले. बरेचसे विद्यार्थी म्हणत होते, की "सर, यामध्ये 2 नंबर भरपूर झालेला आहे तलाठी भरतीत." तर मित्रांनो, आज आपण असंच एक उदाहरण आपल्यासमोर दाखवणार आहोत, जे तुम्हाला कंपॅरिझन दाखवलं जाईल आणि फरक तुम्ही फक्त आम्हाला कळवायचा आहे. तर मित्रांनो, झालंय कसं, की तलाठी भरतीमध्ये खरंच पहिल्यापासूनच ज्यावेळेस ॲड निघाली तेव्हापासूनच जे काही लोकं होते, की बाबा 25 लाख द्या, तुमचं 100% करतो. बऱ्याच लोकांनी पेमेंटही केलेलं आहे. त्यांचे रिझल्ट सुद्धा चांगले लागलेले आहेत मित्रांनो. पण नाव घेता येत नाही आता. जर आपल्याला लढायचं आहे, तर आपण एक चांगल्या मार्गाने यासाठी लढा उभा केला पाहिजे. कारण प्रत्येक पेपर फुटतोय मित्रांनो, प्रत्येक पेपर फुटतोय आणि टी-सी-एस माहीत आहे आपल्याला फी किती घेते. ₹1,000 ₹1,000 एक परीक्षेची फी निघते मित्रांनो. तर मित्रांनो, हे चालणार नाही. तर उदाहरण असं आहे मित्रांनो, हा एक कॅन्डिडेट आहे मित्रांनो 15,384 नंबरचा. तर मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये याला फक्त 54 मार्क आहेत मित्रांनो. फक्त 54 मार्क आहेत आणि तुम्ही जर हा तलाठी भरतीचा आहे बघा, तलाठी भरतीमध्ये जर ह्या विद्यार्थ्याला सेम विद्यार्थ्याला मित्रांनो पाहिलं, तर मित्रांनो टोटल 214 मार्क्स पडलेत. तर मित्रांनो, हे होऊ शकतं का? एखाद्या विद्यार्थ्याचा जर स्टडी झालाय, तर तो तलाठी भरतीतही टॉपर येईल आणि अ, वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा त्याला चांगले गुण नक्की मिळणार आहेत मित्रांनो. पण कसं काय? हे कसं काय होऊ शकतंय? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. कारण बरेचसे विद्यार्थी 70% विद्यार्थी आज बोलत होते, की "सर, यामध्ये काहीतरी हे झालंय मित्रांनो, काहीतरी मित्रांनो डाउटफुल काहीतरी असं आहे." असे बरेच विद्यार्थी म्हणत होते. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एक तर नशीब असू शकतं किंवा खरंच होऊही शकतं. एखादा पेपर अवघड गेला, एखादा सोपा गेला. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि त्यासाठी काय केलं पाहिजे तेही आम्हाला कळवा. आपण त्यावर डिस्कस करू मित्रांनो. बरं मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.